सुखी माणसाचा सदरा. स्वामी म्हणतात, सुखी माणसाचा सदरा हा तुमच्याच जवळ आहे. पण आपण काय करतो? बाहेरच्या गोष्टींवर सुख अवलंबून ठेवतो. त्यामुळे सुखाच्या बाबतीत आपण परावलंबी होतो. सुख कसं हवं? स्वायत्त हवं, परावलंबी नको. वस्तू, घटना यांच्या पारतंत्र्यात सुखाला अडकवून ठेवू नये. ज्याला खरोखर सुख हवं असेल, त्यानं सुखाच्या बाबतीत स्वतंत्र, आत्मनिर्भर व्हायला पाहिजे. महाराज म्हणतात, आणि ते फारच सोपं आहे. कारण आपलं मन हे नको त्या गोष्टींच्या मागे धावत असतं. नको त्या गोष्टी, नको त्या वस्तू आपल्याला आठवत असतात आणि त्याच्यासाठी आपण धावत असतो. पण सुखासाठी कोणत्याही गोष्टींची, वस्तूंची गरज नाही. कारण सुख हे प्रत्येकाच्या मान्यावर अवलंबून आहे. आपण सुख जे आपल्याला मिळत आहे, ज्या परिस्थितीत आपण राहत आहोत, त्या परिस्थितीत आपण सुखासमाधानाने राहिलो तर ते सुख आपल्या अंगी लागतं. ते सुख आपण मानून घ्यायला पाहिजे. नको त्या गोष्टींच्या मागे धावून आपल्या मनात द्वेष, अहंकार, क्रोध, मत्सर या गोष्टी ज्या आहेत, या आपण टाकून दिल्या पाहिजे. मग अशावेळी शहाणी माणसं काय करतात? शहाणी माणसं शर्ट स्वतःच धुतात. स्वतः धुवून तो डाग घालवतात. जसं जीवन ते निर्मळ करतात, तसंच तुम्हीसुद्धा तुमचा स्वतःचा शर्ट स्वतःच धुवा. त्यावरचा मळ काढून टाका. निर्मळ मन असेल तर तुमच्या मनात वाईट विचार येणार नाही. नेहमी चांगले विचार मनात येऊ द्या. जे वाईट विचार येतात त्यांच्या मागे धावू नका. तर देवाच्या, धर्माच्या गोष्टींमध्ये आपलं मन रमवा आणि जीवन आपलं निर्मळ करा. आपल्या मनावर असलेले डाग, अहंकाररूपी डाग, अहंकाररूपी क्रोध घालवून टाका आणि आपलं जीवन निर्मळ करा. आपला जो शर्ट आहे, जो आपण अंगावर घातलेला आहे, त्यावर कुठलाच मळ नको असतो. त्यामुळे आपण तो स्वच्छ धुवून नेहमी घालत असतो. तसंच आपल्या मनावरही कुठलाही निर्मळ मन पाहिजे. मनावर कुठलाही मळ नको. तो मळ घालवण्यासाठी आपण आपलं मनही स्वच्छ धुतलं पाहिजे. चांगल्या विचारांच्या आचरणाने मन धुतलं गेलं पाहिजे, निर्मळ झालं पाहिजे. आणि मग काय होईल? आपण जो सदरा घातला आहे, आपलं जे मन आहे, तो सुखी माणसाचं मन होईल. तो सदरा सुखी माणसाचा ठरेल. महाराज म्हणतात की तो सुखी माणसाचा सदरा तुमच्याच जवळ आहे. तुम्ही उगीच बाहेरच्या जगात तो शोधत असतात. बाहेरच्या जगात मृगजळाप्रमाणे तुम्ही धावत असता. पण तो आनंद, खरं सुख, खरं समाधान तुमच्याच जवळ आहे. तुम्ही फक्त ते शोधा. सुखी माणसाचा सदरा दुसरीकडे कुठेही शोधून सापडत नाही. कारण तो तुमच्याच अंगावर आहे. तुमच्याच अंगावर तो कायम राहणार आहे. पण कसा? तर ते तुमचं मन निर्मळ ठेवलं तर. तुमच्या मनात वाईट विचार येऊ दिले नाही. तुमच्या मनात क्रोध, अहंकार यांना थारा दिला नाही. मनात नेहमी चांगले विचार येण्यासाठी चांगल्या मार्गावर, धार्मिक मार्गावर, परमार्थाच्या मार्गावर जर चालत राहिलो तर आपल्या मनात वाईट विचार येत नाही. आपल्या मनात नेहमी चांगलेच विचार येतात. कारण आपल्या मनात नेहमी 2 विचार येत असतात. एक चांगला विचार आणि एक वाईट विचार. अशावेळी चांगल्या निर्मळ माणसाने चांगल्याच विचारांवर अंमल केला पाहिजे. मनाला तिकडेच ओढून नेले पाहिजे. वाईट विचार जरी मनात आले तरी ते टाकून दिले पाहिजे. जसं तुम्ही शर्ट धुता त्याप्रमाणे. श्री स्वामी